स्वतःच्या देहावरती सताय त्या यमाची. कारण शेतीवाली बैलगाडी आहे कुणाच्या कामाची. एखादी यांना फुगण्या असं आहे का सांगतील ना असं आहे का तुझी अवकाश कोणाची. शाहीर बनला म्हणजे एवढी शाहीर बनत होते का. अरे लहानसा त्या ट्रेन मध्ये चालणाऱ्या ट्रेनही चांगलं गाणं म्हणते. बरोबर वास्तविक काय आहे समजलं का. पोट भरण्यासाठी लहानसा तो चांगला पेंडाने जवळ जवळ गाणं म्हणते रोडवर बसून. समजलं का. त्या रस्त्यावरती बसून पेंडे चांगलं गाणं म्हणू शकते. मगाशी मदारी त्या रेल्वे स्टेशन मध्ये चांगलं गाडीवर चांगले गाणे म्हणू शकते. समजलं का. ते ताला सुराला तुझ्यापेक्षा ताला सुराला. समजलं का. कारण एवढी जरी महामानवी बनवली असेल हे शेतीवाडी जरी असेल पण काय कामाची आहे. काय कामाची आहे समजलं का. मग तू बंडीचा गाणं जो म्हणलास ना बंडीचा गाणं म्हणलास तर काय माझा बंडीचा गाणं कसं आहे का. समजलं का. बंडीचं गाणं काय हा स्वतःचा 3.5 हाताचा शरीर आहे पण या देहावरती स्वतःच्या यमाची आहे. अशी शाळी घालून आपण तुझ्या वर्गाची आहेस का. समजला का. तू तू मुंडाला कसं कर मी माझ्यासारखी बाईच खराब नाही बरं. माझ्यासारखी पोरटी खराब नाही म्हणला मी कधी आम्हाला जत्रा पण होता. समजलास का. मी जातीय कधी आलो का नाही आपल्या तर माझ्यासारखी पोरटी खराब नाही. समजला का. लक्षात ठेवची नाही गोष्ट. समजला का. हा 3.5 हाताचा शरीर बनला आहे. हा देह बनला आहे. हा तुझा आहे का. तुझा आहे का हा देह. सांग मला आहे का देह आपला. हा देह आमचा आहे का. या देहावरती हा स्वतःच्या यमाची आहे. समजलं का. आताच्या काळामध्ये अटकच्या बिमाऱ्या जास्त निघल्या. आताच्या काळामध्ये त्या दिवशी आम्ही कार्यक्रमात होते. माझ्या मामाजीच्या गावात जेवण 22 वर्षाचा मुलगा 22 वर्षाचा मुलगा जेवण अटकली. मग हा देह बरी आपला आहे का असं सांग ना लोकांना. याला प्रबोधन म्हणतात. याला फुगण्या याला प्रबोधन म्हणतात. समजलं का. अरे तुझी लाखोची जरी प्रॉपर्टी असेल तुझी लाखोची जरी जमीन जायदाद असेल पण हे तुझं नाही. समजलं का. त्या संतांचं म्हणणं आहे अरे कुणी नाही कुणाचं नाम ती जाणी एकल्याचं आहे. समजलं का. या स्वतःच्या देहावर त्या यमाची सत्ता आहे. तू काय सांगशील. काय सांगतेस लोकांना प्रबोधन.